सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि उपवास म्हटलं आपल्याला पटकन अशी साबुदाणा खिचडी आठवते। तरी प्रत्येकाची साबुदाणा खिचडी बनविण्याची वेगवेगळी अशी पद्धत असते। तर आज मी तुमच्या सोबत कशा पद्धतीने छान मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी तयार करते ते बघूया। त्यासाठी इथे मी रात्री साबुदाणा स्वच्छ धुवून तो भिजत ठेवलेला होता आणि सकाळी बघा साबुदाणा छान मोकळा असा भिजलेला आहे, छान सॉफ्ट असा तयार झालेला आहे। एक एक दाणा मोकळा सुटसुटीत भिजलेला आहे। तर एक वाटी साबुदाणा हा मी भिजवून घेतला। तर याच पद्धतीने साबुदाणा हा भिजवून घ्यायचा म्हणजे खिचडी सुद्धा छान मोकळी सुटसुटीत तयार होते। तर साबुदाणा इथे मी मोकळा करून घेतला। त्यानंतर वाटीमध्ये ना पाण्यात इथे 3 मध्यम आकाराची बटाटे साल काढून घेतली। तर ही बटाटे आता पाण्यातून काढून ना एक एक करून किसणीच्या मदतीने बघा अशी लांब लांब किसून घ्यायची आहे। तर याचा ना मी किस करून घेणार आहे आणि किस तयार करून झाल्यानंतर तो लगेच पाण्यात घालायचा म्हणजे बटाटा हा काळा पडत नाही। तर साधारणपणे हा किस पाण्यात पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालायचं। तर इथे मी बटाटा हा किसून घेतला, तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथे जसं तिखट हवं त्या पद्धतीने मिरची कट करून घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाऊण वाटी इतका भाजलेला दाण्याचा कूट घेतलेला आहे। तर कूट बघा असा थोडासा जाडसरच ठेवायचा, जास्तही बारीक असा कूट करायचा नाही। आता फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये उपवासाचं तेल किंवा तूप घाला। तेल किंवा तूप छान गरम झालं की त्यामध्ये लगेच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। तर हिरवी मिरचीचा ना तुम्ही इथे ठेचा सुद्धा वापरू शकता। उपवासाला जिरं चालत असेल तर जिरं घाला। आता मिरच्या छान खमंग अशा परतून झाल्या की लगेच त्यामध्ये जो किसलेला बटाटा आहे तो पाण्यातून व्यवस्थित निथळून कढईत ऍड करायचा। थोडंसं मीठ घालायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं। आता मीठ घातल्यामुळे काय होईल, बटाट्याचा किस हा लवकर सॉफ्ट होतो आणि व्यवस्थितरित्या शिजतो। आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारणपणे ना मध्यम आचेवर मिनिटभर वाफवून घ्यायचं। त्यामुळे बटाट्याचा किस सुद्धा बघा छान असा नरम होतो, मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे, पण अजिबात चिकट झालेला नाही, छान मोकळा सुटसुटीत आहे। त्यासाठी काय करायचं, मोठ्या किसणीचाच वापर करायचा। बारीक किसणीने जर तुम्ही किसाल तर बटाटा हा लवकर चिकट होतो। तर आता यामध्ये भिजलेला साबुदाणा ऍड करायचा आणि लगेच यामध्ये चवीनुसार मीठही घालायचं आणि त्याचबरोबर अगदी थोडीशी साखर। तर आपण बटाट्याचा किस सुद्धा परतताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे अंदाजानेच मीठ ऍड करा। आता हे सर्व चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचं आणि साबुदाणा हा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत, मऊ लुसलुशीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आणि मध्ये मध्ये साबुदाणा चेक सुद्धा करायचा म्हणजे ती तळाला चिटकणार नाही, व्यवस्थित एकसारखी शिजली जाईल। तर बघा साबुदाणाचा रंग बदललेला आहे, मस्त ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसत आहे आणि दाणा मस्त असा मोकळा सुटसुटीत शिजलेला आहे। आता ह्या वेळेस काय करायचं, यामध्ये पाऊण वाटी दाण्याचा कूट घालायचा। तर बघा असा जाडसरच कूट इथे मी वापरलेला आहे, जास्तही बारीक अशी फाईन पावडर यामध्ये दाण्याच्या कूटची घालायची नाही, नाहीतर मग खिचडी ही चिकट होते। तर बघा छान असा हा दाण्याचा कूट सुद्धा आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतला। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर कोथिंबीर सुद्धा छान एकसारखी यामध्ये मिक्स करून घ्यायची। तर साबुदाणा खिचडी आपण जेवढी एकसारखी शिजवून घेऊ, छान मिक्स करू, परतवून घेऊ, तेवढी ती छान सॉफ्ट अशी शिजते आणि साबुदाणा हा अजिबात कच्चा राहत नाही। तर आता यावर पुन्हा मी झाकण ठेवणार आहे आणि मिनिटभर वाफ काढून घेणार आहे। तर आता या ठिकाणी आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। बघा मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आणि साबुदाणा देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे। तर बघा छान मोकळी सुटसुटीत इथे आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे कमेंट मध्ये सांगा। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने साबुदाणा खिचडी तयार करतात का हे देखील सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा। अशाच छान आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि झटपट रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।